कराडवर मकोका हत्या प्रकरणात सीआयडीने ताबा मागितला. तपास अधिकाऱ्यांचा दावा. हत्येचा सहभाग तपासायचा. कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या. वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले. देशाबाहेर आणि परदेशात मालमत्ता जमवली आहे का हे तपासायचंय. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कराडचा तपास करायचाय. कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला. 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला. वादानंतर 9 डिसेंबरला घुलेने संतोष देशमुखांची हत्या केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. कराडने इतर कुणाच्या नावावर मालमत्ता खरेदी केली का तपासायचंय. कराडने अवादाच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली होती. कराडच्या आधी घुलेनेही थोपटेंना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. कराडने थोपटेंकडे पैशांची मागणी केली होती. कराडने दिलेल्या धमकीमुळे अवादाचे थोपटे दहशतीखाली होते. कराडच्या वकिलांचा युक्तिवाद. वाल्मिक कराडला सीआयडी कोठडीची गरज नाही. सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी. कराडने कोणत्या चौकशीत सहकार्य केलं नाही ते सांगा. 29 नोव्हेंबरला धमकी दिली, मग गुन्हा का नोंदवला नाही. मे महिन्यात नोंदवलेल्या तक्रारीत कराडचं नाव नाही. 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीत कराडचा संबंध नाही. बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जातंय. खुनाच्या घटनेत कराडचा संबंध काय हे पोलीस सांगू शकले नाहीत. कराड अटक करण्यासाठी थांबला नाही, तो पुण्यात शरण आला. कराडचं तपासात सहकार्य, मग कोठडी का हवी. वाल्मिक कराड विरोधात षडयंत्र केलं जातंय. माध्यमांनी प्रकरण उचलून धरलं म्हणून हाताळलं जाऊ शकत नाही. नव्या कायद्यानुसार 15 दिवसांची कोठडी देता येते. अधिकची कोठडी अवैध. कर्नाटकमधील एका प्रकरणाचा कराडच्या वकिलांकडून दाखला देण्यात आलाय.